नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. अजय अनिता भाग 2 आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 3. अजय त्याच्या घरी निघून गेला आणि अनिता पण तिच्या घरी आली. नेमकं अजयचं लॉकेट अनिताच्या ओढणीमध्ये अडकलं होतं आणि अनिताने ते लॉकेट पाहिलं तर त्याच्यावरती के असं हार्ट शेपमध्ये लिहिलं होतं. अनिताने ते लॉकेट तसंच ठेवलं आणि तिने असा विचार केला की मी उद्या अजयला त्याचं लॉकेट देऊन टाकेल. आणि ती जेवून झोपली. अजयच्या घरी सुद्धा अजयने झालेला सगळा प्रकार आईबाबांना सांगितला. आईबाबा अजयला म्हणाले, अजय जास्त ह्या फंद्यात पडू नकोस. ती मुलगी सुखरूप आहे ना, तिला काही झालं नाही ना, तू मदत केलीस त्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. तू खूप चांगलं काम केलं आहेस. पण त्या पोलीस स्टेशनच्या चक्रा आपल्याला नकोत, कळलं? अजय बाबांना म्हणाला, बाबा अहो फक्त उद्या जायचं आहे, तेही त्यांचा फोन आला तर. आणि मी जर उद्या पोलीस झालो तर तुम्ही असंच म्हणणार का? मला पण ट्रेनिंगला जावं लागणार आहे की आता 2 महिन्यांनी. अजय खूप मेहनती मुलगा होता. सुट्टीमध्ये बाबांची रिक्षा होती त्याच्या. ती रिक्षा तो चालवायचा आणि म्हणूनच त्याची आणि अनिताची पहिली भेट झाली. अजयचे पेपर होऊन 2 महिने झाले होते आणि त्याचा रिझल्ट पण आला होता. आता त्याला ग्राउंडला जायचं होतं. ग्राउंडची परीक्षा बाकी होती अजयची. त्याच्यात पण तो सिलेक्ट झाला की त्याच्या अंगावर खाकी वर्दी येणार होती. अजयला लहानपणापासूनच स्पोर्टची खूप आवड होती. स्पोर्टमध्ये तो नेहमी पहिला असायचा. आईबाबांनी अजयला विचारलं की तुला जे करायचं आहे ते तू कर. मग अजयने विचार केला आणि त्याचा फायनल डिसिजन बाबांना सांगितला. त्याचा मोठा भाऊ पण इंजिनिअरच्या लास्ट इयरला होता. तोही अभ्यासात खूप हुशार होता. दोन्ही भावंड मेहनती होती. घरामध्ये शिस्तीचं वातावरण होतं. आई बाबा दोघेही मेहनती असल्यामुळे मुलांना त्यांच्या कष्टाची जाण होती आणि दोन्हीही मुलं संस्कारी होती. अजयच्या आईने अजयला आणि अतुल म्हणजे अजयचा मोठा भाऊ, दोघांना पण बजावून ठेवलं होतं. आधी करिअर करायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि त्यानंतर लग्न करायचं, तेही आमच्या दोघांच्या पसंतीच्या मुलीशीच. आम्हाला तुमच्या पसंतीच्या मुली चालणार नाहीत, असं अजयच्या आईने आधीच दोघांना पण बजावून ठेवलं होतं. कारण की अजयची आई खूप शिस्तीची होती. तिला कष्टाळू, सुसंस्कारी, मोठ्यांचा मान राखणारी मुलगी तिच्या घरात हवी होती. त्याच्यामुळे अजयच्या आईचा तो हट्टच होता. म्हणून दोघंही भावंड कधीच कोणाच्या प्रेमात पडले नाहीत. मैत्रिणी होत्या त्यांना, पण प्रेम कधीच केलं नाही कोणावर. कारण की आईने तसा डोसच दिला होता त्यांना. त्यापेक्षा आईला ते मान्य नाही म्हणून ते त्या फंद्यात पडलेच नाहीत. अजयच्या घरात अनिताचा विषय निघाला आणि अजयची आई अजयला म्हणाली, अजय मुलगी चांगली वाटते, गरीब वाटते, तिच्यासोबत असं व्हायला नको पाहिजे होतं. मी अनिताला जाता येता पाहायचे, पण आपली काही ओळख नव्हती म्हणून मी जास्त बोलले नाही. आणि आजकालच्या मुली कुठे बोलतात रे, फक्त माझ्याकडे पाहिलं की हसून जायची पुढे. अजय म्हणाला, आई तुझं तर काहीतरीच असतं बाबा. अगं आता तर 2 महिने झाले आहेत त्यांना इथे येऊन आणि लगेच तुझ्या शेजारी गप्पा मारायला बसायला पाहिजेत का तिने? अजयची आई म्हणाली, असं नाही रे, पण बोलतो ना माणूस, जाऊ दे, तिला नसेल आवडत बोलायला. अजय म्हणाला, आई आता काय करू ग तुझं? मी बोलतो सगळ्यांसोबत, पण दादा बोलतो का? नाही ना, शांत आहे का नाही तो? प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. ती बोलत नाही म्हणजे ती खडूस आहे असं होत नाही. अजयची आई म्हणाली, हो रे, आत्ताच पहिली भेट झाली आहे ना तुझी आणि खूपच बाजू घ्यायला लागला आहेस तिची. अजय आता शांत झाला. उगाच आई कुठला विषय कुठे घेऊन जायची. त्याच्या मनात तर असलं काहीच नव्हतं. तो सहजच बोलून गेला होता. अजय अजयने आता विषय बदलला आणि आईला म्हणाला, आई किती दिवस झाले ग तू आपल्याला मासे नाही आणले खायला? अजयची आई म्हणाली, अरे आणायचे आहेत, तुझ्या बाबांना पण काल आठवण आली होती. उद्या दुकानावर असले की मासेवाली आली की तिच्याकडनं मासे घेईल थोडे. बरं अजय, मी काय म्हणते, तुला उद्या वेळ असला तर सामान आणशील का?
अरे दुकानातलं थोडंसं सामान संपलं आहे, तेवढं मार्केटला जाऊन घेऊन ये ना. अजय म्हणाला, हो जाईल. दादा, उद्या गाडी घेऊन जाणार आहे का तू? अतुल म्हणाला, हो मग मीच गाडी घेऊन जाणार आहे. अजय, तू बाबांची रिक्षा घेऊन जा. अजय दादाला म्हणाला, काय रे दादा, मला दे की बाईक एक दिवस तरी चालवायला. अतुल म्हणाला, अजिबात नाही. आई तुला सांगतो, हा बाईक इतका फास्ट चालवतो ना की काही विचारूच नकोस. त्या दिवशी माझ्या मित्राने त्याला पाहिलं आणि मला तो म्हटला, तुझ्या भावाला जरा सांग की किती फास्ट बाईक चालवतो तो. आणि हेल्मेट सुद्धा घालून गेला नव्हता, घरीच होता हेल्मेट. आईने अजयच्या पाठीत एक धपाटा घातला आणि त्याला म्हणाली, अजय, वेडा आहेस का रे तू? तुला किती वेळा सांगितलं मी गाडी फास्ट चालवायची नाही. तुला अजिबात गाडी भेटणार नाही. पाहिजे तर बाबांची रिक्षा घेऊन जा. अजय आईला म्हणाला, आई, काय ग तू माझी ओळख रिक्षावाला म्हणूनच करून टाकली आहेस. आई म्हणाली, असू देत, पोलीस झालास ना की सगळ्यांना धक्का द्या आनंदाचा. पण उद्या रिक्षा घेऊन जा, नाहीतर पाहिजे तर तुला मी पैसे देते बाबा. बाबा म्हणाले, अगं, त्याला रिक्षा करून जाऊ देत दुसरी. मला उद्या रिक्षावर जावं लागणार आहे. मला आता बरं वाटत आहे. किती दिवस घरात बसू? 2 दिवस झाले, ताप आला म्हणून घरात बसलो आहे. आता बरं वाटत आहे मला. जातो उद्यापासून. याला तुझ्या सामानाकरता रिक्षा करायला सांग दुसरी, कारण मी सकाळीच वर्दीला जाणार आहे. झालं. अजयला आता घरातलं वाहनच नव्हतं जायला. शेवटी त्याला रिक्षानेच जावं लागणार होतं. काहीच पर्याय नव्हता. अजयची आई अजयला म्हणाली, काय रे अजय, तुला सकाळी मी माझं लॉकेट दिलं होतं ना, तर ते कुठे आहे? अजय म्हणाला, आई खिशातच होतं, थांब जरा बघतो. काल घालून गेलो होतो ना तो शर्ट, त्याच्यामध्ये राहिला आहे बहुतेक. तू दिलं होतंस ना मला सोनाराकडे जा आणि पैसे आण म्हणून, पण ते माझ्या खिशातच राहिलं. थांब मी बघतो आहे का. अजयने खिशात पाहिलं तर त्याला त्याच्या हाताला काहीच लागत नव्हतं. तो शोधायला लागला. आईला म्हणाला, आई, सापडत नाही ग, ते लॉकेट कुठे गेलं? काय माहिती, पडलं का काय? आई म्हणाली, अरे देवा अजय, अरे 25-30 हजार आले असते त्याचे, ते माझ्या वापरण्यातलं नव्हतं म्हणून म्हटलं की मोडून सोनाराची तशीच भिशी भरता येईल. आणि तू रस्त्यातच हरवलंस का ते? अजय म्हणाला, आई सॉरी ग, पण मला काय माहिती असंच खिशात ना पडेल माझ्या. अजय, त्या मुलीला वाचवण्याच्या नादात आपलं किती मोठं नुकसान केलंस बाळा तू. आई आता अजयला खूप ओरडत होती, पण ओरडून काहीच फायदा नव्हता. अजयला पण आता जाम टेन्शन आलं. सकाळी अजयच्या घरातले पण ज्याच्या त्याच्या कामाला गेले आणि अजय थोडा वेळ लायब्ररीत जाऊन बसायला, पुस्तक वाचायला. त्याला वाचनाची खूप आवड होती. अजयने पण थोडासा नाश्ता केला आणि तो लायब्ररीत जाणार इतक्यात त्याला पोलीस स्टेशनमधून फोन आला की तुम्हाला साक्ष द्यायला यावी लागेल. तो माणूस सापडलेला आहे. अजय म्हणाला, ठीक आहे, येतो मी त्यांना घेऊन. त्याला फोन केल्यानंतर पोलिसांनी अनिताच्या बाबांना सुद्धा फोन केला. तर अनिताचे बाबा सकाळीच कामाला गेले होते. अनिता आज कुठेही जाणार नव्हती, घरीच होती. ती खूप घाबरलेली होती आणि त्याच्या बाबांना फोन आला आणि ते म्हणाले, ठीक आहे, माझ्या मुलीला आणि त्या मुलाला पाठवतो मी, चालेल का? मी नाही येऊ शकत, मी कामावर आहे. पोलीस म्हणाले, ठीक आहे, जे 2 साक्षीदार आहेत त्यांना पाठवून द्या पोलीस स्टेशनमध्ये कन्फर्म करण्यासाठी. आणि तुमची तक्रार आहे ना, तर विचारपूस करावी लागेल. बाबा म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो माझ्या मुलीला. बाबांनी घरी सांगितलं की अनिता, तुला पोलीस स्टेशनला बोलवलं आहे, पण मला आता घरी सोडतील का नाही काय माहिती. तू एक काम कर, अजयला घेऊन पोलीस स्टेशनला जा. बाबा म्हणाले. अनिता म्हणाली, बाबा मी एकटी कशी काय जाऊ त्याच्यासोबत? तुम्ही पण चाला ना, मला एकटीला खूप भीती वाटत आहे. बाबा म्हणाले, त्यात काय घाबरायचं अनिता, अजय आहे तुझ्यासोबत, काही काळजी करू नकोस. आणि मला जमलं तर मी येईलच. मी अजयला फोन लावतो, म्हणजे तो तुझ्यासोबत येईल. बाबा असं म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवून दिला आणि त्यांनी लगेच अजयला फोन लावला.
अजय म्हणाला, हो, मला पण आत्ता पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. त्या माणसाला ताब्यात घेतलं आहे त्यांनी. काका, तुम्ही तयार राहा, आपण तिघे पण जाऊयात. बाबा म्हणाले, अरे अजय बाळा, मला जमणार नाही. तू एक काम कर, तू घेऊन जातोस का माझ्या मुलीला? मी आत्ता कामावर आहे. अजय म्हणाला, काका, पण आता माझ्याकडे रिक्षा नाही. माझी रिक्षा नाही, ती माझ्या बाबांची रिक्षा आहे आणि ते रिक्षा घेऊन गेले आहेत. बाबा म्हणाले, बरं अजय, काही काळजी करू नकोस. अरे माझी टू व्हीलर आहे घरी, त्याची चावी घे आणि तिला घेऊन जा. अजय म्हणाला, ठीक आहे. आणि अजयने फोन ठेवून दिला. बाबांनी तसाच घरी निरोप दिला की अजयला गाडी द्या, तो येतच आहे, तो तिला घेऊन जाईल. आई आई म्हणाली, अहो मी जात होते तिच्यासोबत. बाबा म्हणाले, आता तू कशाला जातीयेस आणखीन? जाऊ देत त्या दोघांना, गाडीवर जातील आणि येतील. त्याच्याकडे रिक्षा नाही, त्याच्या वडिलांची रिक्षा आहे, ती ते घेऊन गेले आहेत. आई म्हणाले, ठीक आहे. अजय घरी आला आणि दारातूनच अनिताला आवाज दिला त्याने. निघायचं का अनिता? अनिता म्हणाली, हो. अनिताची आई अजयला म्हणाली, तिला सांभाळून आण बरं का. अजय म्हणाला, तुम्ही तिची काही काळजी करू नका, मी तिला सुखरूप घरी आणेन. आईने अजयला बाबांच्या गाडीची चावी दिली. अनिता आईला म्हणाली, आई, अगं मी काहीतरी विसरले. आई म्हणाली, आता काय विसरलीस तू? अनिता म्हणाली, आलेच ना, 1 मिनिट थांब. अनिता आतमधून अजयचं पेंडल घेऊन आली. अजय अनिताला म्हणाला, निघायचं का आता? अनिता म्हणाली, हो. आणि तो अनिताला घेऊन पोलीस स्टेशनला निघाला. अनिता थोडीशी सावरूनच अजयच्या मागे बसली. अजय अनिताला म्हणाला, नीट बसा, एवढा अंग सावरून बसायची काहीच गरज नाही, नाहीतर मी ब्रेक दाबला तर पडताल खाली. आणि अजयने गाडी स्टार्ट केली. अजयने गाडीच्या आरशात ना अनिताचा चेहरा पाहिला तर अनिता खूप टेन्शन मध्ये होती. अजय अनिताला म्हणाला, तुमचं नाव काय आहे हो? मी विसरलो. काय हो, काय विचारतोय मी तुम्हाला? अनिता म्हणाली, काय? अहो, तुमचं नाव काय आहे असं विचारलं मी. विसरलो मी, त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं पण मी विसरलो. अनिता म्हणाली, माझं नाव अनिता आहे. अच्छा, अनिता आहे का तुमचं नाव? तुम्ही माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान दिसता. मी तुम्हाला अरे तुरे करू शकतो ना? चालेल ना तुला? अनिता म्हणाली, हो चालेल ना. मी तुम्हाला आधीच बोलणार होते की मला नावानेच हाक मारा, कारण की मी लहान आहे आणि मी तरी कुठे मोठा आहे एवढा मला आहो जाऊ करायला. मी पण लहानच आहे की. आहो जाऊ केलं की असं वाटतं माझं लग्न होऊन मला 2-3 मुलं झाली आहेत. गल्लीतले सगळे तर मला आजा आजा म्हणतात. तेव्हा एकदम कसं भारी वाटतं. आहो जाओ म्हणजे एकदम कानाला जड वाटतं माझ्या. अनिता म्हणाली, ठीक आहे, मी पण तुम्हाला अजयच म्हणेल. अजय म्हणाला, आता तुम्हाला कशाला पाहिजे? तुला म्हण की. अनिता म्हणाली, नको, तुम्हालाच ठीक आहे. तुम्ही माझा जीव वाचवलात ना, म्हणून मी तुमचा आदर करते. अजय म्हणाला, असं काही नाही बरं का, तू फक्त अजयच म्हण मला, समजलं? अनिता त्याला म्हणाली, ठीक आहे, मी प्रयत्न करेन. अजय जरा तिचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करत होता. बरं अनिता, मी काय म्हणतो, तिथे पोलीस तुला काही विचारतील तर घाबरायचं नाही, मी आहे तुझ्यासोबत. तो माणूस काही करणार नाही, समजलं? ते विचारतील त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नीट द्यायची. ते तुला त्याच्या समोरच विचारणार, तू बिंदास त्याची उत्तरं दे, अजिबात घाबरू नकोस. तो माणूस काहीच करणार नाही. तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि बहुतेक त्याच्या घरचे सुद्धा आलेले आहेत. ते म्हणतील की केस मागे घे म्हणून, पण लगेच केस मागे घ्यायची नाही. त्याला 2-3 दिवस राहू देत जेलमध्ये, मग बघू आपण. अनिता म्हणाली, अहो पण मी बाबांना म्हणत होते की नको, कशाला जायचं पोलीस स्टेशनला. अजय अनिताला म्हणाला, अनिता असं नसतं, हे बघ, आज तुझ्यावर त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तुझा कॉलेजला जायचा, कामाला जायचा तोच रूट आहे. उद्या जर त्याने तुझ्यावर नजर ठेवून अजून काहीतरी केलं तर काय करणार तू? त्यापेक्षा आधीच त्याची कंप्लेंट गेली तर तो तुझ्या नादाला लागणार नाही, समजलं? आणि त्याला आता अजयचं बोलणं पटत होतं आणि अजयला समोर खड्डा आला पुढे, म्हणून त्याने पटकन ब्रेक मारला
आणि अनिता जोरात त्याच्यावरती आदळली आणि त्याला एकदम घट्ट मिठी मारली. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.